विधानसभा निवडणुकीला सुरुवात होत असतानाच आज आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कळवा मुंब्रा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारे बॅनर काही अज्ञातांकडून लावण्यात आलेत। हिशोब मागतोय मुंब्रा कळवा 15 वर्षाच्या विकासाचा अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत। तर यातील काही बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात देखील आले आहेत। यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकारांनी विचारलं असता हे बॅनर आम्ही लावले नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांनी मतदारांनी लावल्याचं कळतं। तर हे बॅनर लावले ते आज फाडले असंही समजल्याचं त्यांनी सांगितलं। विद्यमान आमदारांना विकासाबद्दल प्रश्न विचारला असता हे बॅनर फाडले असतील म्हणजेच मतदारांनी विकासाबद्दल प्रश्न विचारणं चुकीचं आहे का असा प्रश्नही आनंद परांजपे यांनी विचारला। लोकसभा निवडणुकीच्या वेळी राबवण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ होऊन जिल्ह्यातील मतदारांची संख्या 68,01,244 वर पोहोचली। त्यानंतर देखील आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता। या कार्यक्रमाअंतर्गत मतदारांनी मतदान नोंदणीकडे भर दिल्यानं 3,45,484 नवीन मतदारांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या मतदारांच्या रांगा लक्षात घेता मतदान केंद्र वाढवण्याचा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांच्या संख्येत 350हून अधिक वाढ झाली आहे। मतदान प्रक्रियेला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी दिली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीची माहिती जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज झालाय। या ठिकाणी आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3 सत्रात प्रत्येकी 3 याप्रमाणे 9 पथक असणार आहेत। यामध्ये एक जिल्हा नोडल अधिकारी, विधानसभा मतदारसंघनिहाय नोडल अधिकारी असणार आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 71,55,728 इतके मतदार आहेत। यामध्ये 38,13,264 पुरुष तर 33,41,070 महिला, 1,394 इतर मतदार आहेत। यामध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 1,65,597 इतकी आहे। अपंग मतदारांची संख्या 37,854 इतकी तर 85 पेक्षा जास्त वयोगटातील मतदारांची संख्या 57,209 इतकी आहे। ओळा माजोडा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 5,40,293 मतदार आहेत। तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 2,80,852 इतके मतदार असल्याची माहिती शृंगारे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून मुख्य उड्डाण पूल, चौक महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या संरक्षक भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक, स्टिकर झळकू लागलेत। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतानाही बहुतांश ठिकाणी हे फलक अद्यापही काढण्यात आले नाहीत। तर काही ठिकाणी कारवाई म्हणून प्रतिमांवर रंगकाम करून त्या रंगवण्यात आल्यात। या फलकांमुळे विद्रुपीकरण झाल्याचं चित्र शहरात दिसून येते।
दुसरीकडे आचारसंहिता सुरू असतानाही फलक काढले नसल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ठाणे शहरातील नौपाडा, साकेत, कळवा आणि खारेगाव या भागात भाजपच्या वतीनं देवाभाऊ अशा आशयाचे फलक मागील काही दिवसांपासून चिटकवले जात आहेत. या फलकांवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असा उल्लेख आहे. तर लहान आकारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं छायाचित्र निदर्शनास येत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या आकाराचं छायाचित्र आहे. या फलकांमुळे शहरातील चौक, उड्डाणपुलांचा परिसर मागील काही दिवसांपासून विद्रूप झाल्याचं चित्र दिसून येते. विशेष म्हणजे सुशोभीकरणासाठी सुमारे 1.5 ते 2 वर्षांपूर्वी ठाणे शहरातील संरक्षक भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली होती. महापालिकेने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. या रंगरंगोटीवर देखील हे फलक चिटकवण्यात आले आहेत. त्यामुळे या रंगरंगोटी केलेल्या ठिकाणाची शोभा निघून गेली आहे. विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानं आता आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून आता हे फलक काढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या फलकांसाठी वापरले जाणारे कागद व्यवस्थित निघत नसल्यानं आता प्रतिमा असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर रंगरंगोटी करण्याची वेळ महापालिका कर्मचाऱ्यांवर आली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही या फलकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकारावरून सुजान ठाणेकर नाराजी व्यक्त करत आहेत. केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवत असताना सत्ताधाऱ्यांनीच अशा पद्धतीनं शहराचं विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत अनधिकृतपणे होणारी खरेदी विक्री व्यवहार नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार हे व्यवहार नियमित करण्यासाठी एका वेळची अभय योजना राबवण्यात येणार आहे. त्याचा फायदा मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरातील हजारो झोपडपट्टीवासियांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मुंबई ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना गेल्या 15 ते 20 वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्यात. तरीही या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास झाला नाही. यामध्ये ठाण्याच्या 29 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा समावेश आहे. अशा प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांचे अंतिम परिशिष्ट 2 निर्गमित होऊन बराच कालावधी झालाय. हे परिशिष्ट 2 मधील अनेक झोपडपट्टी धारकांचा दरम्यानच्या कालावधीत मृत्यूही झालाय. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भातील प्रचलित तरतुदीनुसार अंतिम परिशिष्ट 2 जाहीर झाले. यानंतर त्यातील झोपडपट्टी धारकांनी त्यांच्या झोपडीची खरेदी विक्री केली तर नव्या घरमालकाचं नाव अंतिम परिशिष्ट 2 मध्ये अंतर्भूत करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे या 2 शहरातील झोपड्यांचे खरेदी विक्रीचे हजारो व्यवहार गेल्या काही वर्षात अनधिकृतपणे झाले आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात विविध सदस्यांनी झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन झोपडपट्टी धारकांचं नाव अंतिम अनुसूचित 2 मध्ये समाविष्ट करावं अशी मागणी केली आहे. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे अनधिकृत व्यवहार नियमित करण्यासाठी एकरकमी अभय योजना लागू करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला दिले आहेत. या योजनेनुसार झोपडपट्टी धारकांना 25,000 रुपयांचा दंड आकारून हे व्यवहार नियमित केले जातील. ही योजना केवळ 3 महिन्यांसाठी असेल असंही गृहनिर्माण विभागाच्या सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत. मात्र काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले असले तरी त्या पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंब्रा परिसरातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी मुंब्रा पोस्ट ऑफिसमध्ये जमल्या आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांचे कर्मचारी काम करतायत. त्यामुळे महिलांना बँक तपशील आणि आधार कार्ड तपासल्यानंतर बाहेरूनच पैसे दिले जात आहेत. आम्हाला पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगेत उभं राहावं लागत असल्याचं काही महिलांनी सांगितलं. मात्र तरीही पैसे काढणे खूपच कठीण आहे. पोस्ट ऑफिसचे अधिकारी काही विचारायला गेल्यास काउंटर बंद करून आत निघून जातात. गर्भवती महिला आणि लहान मुलांसह आलेल्या महिलांना कोणत्याही सोयीचं किंवा पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. काही महिलांना पैसे मिळाल्यानं आनंद झाला तर काही महिलांचा संपूर्ण दिवस केवळ KYC या प्रक्रियेत जात आहे.